नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या देवा अकॅडमी एमपीसी यूपीसी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे की आपला व्हिडिओ थोडा लेट आला आहे. एक ऑलमोस्ट 1 वीकचा गॅप पडलाय, काही पर्सनल रिझन्समुळे व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकले नाही. पण आता इथून पुढे मित्रांनो, आपले जे जॉग्रफी ऑप्शनलचे व्हिडिओज आहे, राईट, बोथ मराठी अँड इंग्लिश मीडियम मध्ये. ओके, सो ते दोन्ही पण व्हिडिओज दोन्ही माध्यमात आपल्याला ऑप्शनलचे व्हिडिओज युट्यूब प्लॅटफॉर्मवरती दिसतील. ओके, या व्यतिरिक्त आपण मित्रांनो GS पेपर 4 ची सिरीज पण चालू केलेली आहे इथिक्सची. त्यात आपण सुरुवातीला सिलेबस डिस्कशनचे व्हिडिओज अपलोड केले युट्यूबवरती. याची सिरीज आपली आता पुढे कंटिन्यू होईल. ओके, आणि GS पेपर 1 आणि GS पेपर 3 चा पण सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, GS पेपर 1 मध्ये जॉग्रफी, पेपर 3 मध्ये आपण एन्व्हायरमेंट, ऍग्रिकल्चर अँड डिझास्टर मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू. ओके, राईट. सो आपण आपल्या जॉग्रफी ऑप्शनल लेक्चर सिरीजला कंटिन्यू करू मित्रांनो. याच्या अगोदर आपण एक छोटीशी समरी बघू, आपण आतापर्यंत काय बघितलं ऑप्शनल मध्ये महत्वाच्या गोष्टी, राईट. याच्या अगोदरची जे आपला व्हिडिओ होता तो होता कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी बद्दल, भूखंड वहनाचा सिद्धांत, जो अल्फ्रेड वेगनरने आपल्याला दिलेला दिसतो, राईट. ठीक आहे. सो मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 4 थिअरीज खूप जास्त महत्वाच्या आहेत मित्रांनो, राईट. सो या थिअरीज आपला युपीएससी जर तुम्ही बघितलं ऑप्शनलचे पेपर, प्रिव्हियस इयर पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रश्न या थिअरीजवरती आलेले दिसतात. ओके, राईट. आणि एमपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ते याच्यात या 4 थिअरीजवरती सगळ्यात जास्त चान्सेस आहे की जिओमॉर्फॉलॉजी मधून प्रश्न येण्याचे, स्पेशली टेक्टॉनिक जिओमॉर्फॉलॉजी. इज दॅट क्लिअर, राईट. सो कुठल्या कुठल्या थिअरीज आहे बघा, एकदा परत आपण त्या रिवाइज करू. सगळ्यात सुरुवातीची थिअरी, त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, भूखंड वहनाचा सिद्धांत, राईट. हा कोणी दिलाय मित्रांनो? हा अल्फ्रेड वेगनरने दिलेला आहे. हा आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल्ड मध्ये बघितला, राईट. आजचा याच्या पुढची जी थेरी आहे ती आहे कन्व्हेक्शनल करंट थिअरी, म्हणजे आपलं आजचं लेक्चर आहे, ज्याला आपण संवहन प्रवाह सिद्धांत असे म्हणतो, राईट. ओके. आणि त्याच्यानंतरची थेरी आपली असेल पुढचं जे लेक्चर, दॅट इज SFS, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, म्हणजे समुद्राच्या तळाशी जो फ्लोअर बनतो, स्प्रेड होतो, वाढतो, त्याच्याबद्दलचा जो सिद्धांत, तो सिद्धांत आपल्याला दिलेला आहे हॅरी हेसने, राईट. हॅरी हेसने आपल्याला तो सिद्धांत दिलेला दिसतो. आणि हा जो सिद्धांत आहे हा आर्थर होमचा सिद्धांत आहे. कोणाचा सिद्धांत आहे? आर्थर होम्स. ओके. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, ज्याला आपण मॉडर्न थेरी म्हणतो, मॉडर्न आधुनिक थेरी जिओमॉर्फॉलॉजीची. ओके. आणि मोस्ट वाईडली ऍक्सेप्टेबल थेरी, की सगळ्यात जास्त ज्या थेरीला ऍक्सेप्ट केलं, ज्या थेरीने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या की पर्वत कसे तयार होतात, सुनामी, व्होल्कॅनिक इरप्शन कसं होतं, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, या सगळ्या गोष्टी, किंवा अर्थक्वेक कसे येतात, या सगळ्या गोष्टी ज्या थेरीने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या, त्या थेरीचं नाव आहे मित्रांनो प्लेट टेक्टॉनिक थेरी, राईट. सो असा आपला फ्लो असणार आहे थेरीचा. आपण ही कव्हर केली. आज आपण काय करू? ही थेरी डिस्कस करू. ओके. सो चला तर मग आपण या थेरीला सुरुवात करू मित्रांनो. ओके. सो लेट स्टार्ट विथ द कन्व्हेक्शनल करंट थेरी. ओके. सो मित्रांनो, ह्या थेरीची जी आयडिया आहे कन्व्हेक्शनल करंट थेरीची, याच्यासाठी आपल्याला आहे ना एक कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे, जी मी मागच्या याच्यात पण तुम्हाला शिकवली होती. मागचे लेक्चर तुम्ही जरूर बघा युट्यूबचे आपल्या सिरीजचे. त्याच्यामध्ये मी पृथ्वीचे अंतरंग तुम्हाला शिकवले, ज्याला आपण इंटेरियर ऑफ द अर्थ असे म्हणतो, राईट. काय म्हणतो त्याला? इंटेरियर ऑफ द अर्थ, राईट. जे पृथ्वीचे काय अंतरंग, अंतरंग ही पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, अंतरंग, ते अंतर्गत गोष्टी काय आहे पृथ्वीच्या. ओके. मग त्याच्यामध्ये क्रस्ट कसा असतो, हा जो वरचा पार्ट आहे, त्यामध्ये मॅन्टल, प्रावरण कसं असतं, राईट. आणि गाभा, कोरचा भाग, हा कसा असतो, या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस केल्या. ओके. सो ह्या ज्या थेरीचा बेस आहे मित्रांनो, या थेरीचा बेस आपल्याला ह्या प्रावरणाशी दिसतो, याच्याशी संबंधित दिसतो. इवन याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, त्याला आपण म्हणतो ऍस्थेनोस्फिअर. ऍस्थेनोस्फिअर, ज्याला आपण दुर्बलावरण म्हणतो, दुर्बलावरण, राईट. हा जो दुर्बलावरण आहे मित्रांनो, हा काय सेमी सॉलिड इन नेचर आहे. सेमी सॉलिड म्हणजे हा निदर लिक्विड आहे निदर सॉलिड आहे. म्हणजे हा काय प्लास्टिक इन नेचर सबस्टन्स आपल्याला दिसतो. कशावरती? अप्पर पार्ट ऑफ मॅन्टल, म्हणजे प्रावरणाचा जो वरचा भाग आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, राईट,
त्याच्यावरती तो दिसतो. आणि ह्या प्रावरणावरती मित्रांनो ज्या प्लेट्स असतात आपल्या लिथोस्फेरिक प्लेट्स ज्याला आपण म्हणतो, त्या काय करत असतात, अशा मूव्ह करत असतात. राईट, म्हणजे इधर त्या एकत्र येणार किंवा अशा डायव्हर्ज होणार. ओके, आपण ते पुढे बघू प्लेट टेक्टॉनिक्स थेरीमध्ये. तर आता ह्या ज्या थेरीची संकल्पना आहे मित्रांनो, कशाची, कन्व्हेक्शन करंट थेरीची संकल्पना. या संकल्पनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा थोडंसं. की काय म्हणते संकल्पना, की पृथ्वी गतिशील आहे आणि तिचा पृष्ठभाग स्थिर नाही, हे प्रथम दर्शवणारा सिद्धांत कुठला, भूखंड वहन सिद्धांत. मागच्या लेक्चरमध्ये अल्फ्रेड वेगनरनी काय सांगितलं, की पृथ्वी ही काय आहे, गतिशील आहे आणि तिचा जो पृष्ठभाग आहे हा स्थिर नाहीये. तो काय करतोय, तो पण काय करतो, ड्रिफ्ट करतोय. जशी अर्थ ही रोटेट करते, रिव्हॉल्व करते, राईट. ऍट द सेम टाइम सिमिलरली पृथ्वीच्या वरची जी भाग आहे, भूभाग आहे, तो पण काय करतो मित्रांनो, ड्रिफ्ट करतो. असं कोणी सांगितलं होतं आपल्याला, अल्फ्रेड वेगनरने सांगितलेलं होतं. कशामध्ये, भूखंड वहन या सिद्धांतामध्ये, ज्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी असे म्हणतो. ओके, परंतु भूखंड प्रत्यक्षात सरकण्याचे यांत्रिक कारण स्पष्ट करण्यासाठी बघा, आपण जेव्हा ही थेरी बघितली मागच्या लेक्चरमध्ये, तुम्ही नक्की ते बघा लेक्चर CDT. याच्यामध्ये बघा ह्या थेरीच्या खूप साऱ्या मर्यादा होत्या. मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स, किंवा ज्याला आपण ड्रॉबॅक्स पण म्हणतो थेरीचे. की अल्फ्रेड वेगनर आला आणि त्यांनी सांगितलं की कॉन्टिनेंट ड्रिफ्ट झाले, मूव्ह झाले, राईट. त्यांनी बऱ्याचशा फोर्सेसचा रेफरन्स दिला, की पोल फ्लिंग फोर्सेस, ग्रॅव्हिटी फोर्स, बॉवेन्सी फोर्स, टायडल फोर्स, हे सगळ्या गोष्टी तो बोलला. ओके, बट असं सबस्टॅन्शियल एक काय म्हणतात त्याला, यांत्रिक कारण नव्हतं, मेकॅनिकल सायंटिफिक रिझन्स नव्हतं, की ह्या प्लेट्स किंवा हे कॉन्टिनेंट कसे मूव्ह झाले. याच्यासाठीच 1930 मध्ये काय झालं मित्रांनो, आर्थर होम्स या शास्त्रज्ञाने किंवा या जॉग्राफरने काय केलं, आर्थर होमने संवहन प्रवाह सिद्धांत मांडला, ज्याला आपण कन्व्हेक्शन करंट थेरी असे म्हणतो. काय म्हणतो याला, कन्व्हेक्शन करंट थेरी, राईट. शक्यतो आपण जेव्हा पुस्तक वाचतो ना, NCERT असो किंवा स्टेट बोर्ड, शक्यतो आपल्याला या थेरीचा रेफरन्स तिथं असा डायरेक्टली दिसत नाही. बट ही थेरी जोपर्यंत तुम्ही शिकत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला सी फ्लोर स्प्रेडिंग ही थेरी समजणार नाही. ओके, ठीक आहे. तर ही खूप जास्त महत्वाची थेरी आहे, राईट. पुढे बघा, ही प्रक्रिया टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीचा काय बनली, पाया बनली आहे. आणि पुढे जाऊन प्लेट टेक्टॉनिक थेरीच्या विकासात त्यांनी काय केली, मदत केली. बघा, जेवढ्या थेरीज डेव्हलप झालेल्या आहेत बिफोर दी प्लेट टेक्टॉनिक थेरीज, म्हणजे ती कुठली असो, मग ती SFS असो, सी फ्लोर स्प्रेडिंग, ती असो कन्व्हेक्शनल करंट थेरी ज्याला आपण CCT म्हणतो, किंवा ती असो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी CDT, या सगळ्या थेरीनी काय महत्वाचा एक बेस तयार केला, कशासाठी, प्लेट टेक्टॉनिक थेरीला विकसित होण्यासाठी. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं ही गोष्ट. पुढे बघू, आपण पुढे कंटिन्यू करू. पुढे काय आहे बघा या थेरीमध्ये. येस, तर आता काय ह्या थेरीचा एक मेन आयडिया बघा, की थेरी काय सांगते, की पृथ्वीच्या आतील गाभ्यापासून येणारी उष्णता मॅन्टलमध्ये एक काय तयार करते, एक कन्व्हेक्शनल सेल निर्माण करते. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, की आपल्या याच्यासाठी पृथ्वीचे अंतरंग तुम्हाला माहित पाहिजे, राईट. हा जो पार्ट आहे वरचा, याला कवच म्हणतो आपण, कवच, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रस्ट म्हणतो. काय म्हणतो याला, क्रस्ट, राईट. याच्या खालचा जो भाग आहे मित्रांनो, त्याला आपण मॅन्टल असे म्हणतो. काय म्हणतो, मॅन्टल, म्हणजेच काय, प्रावरण, प्रावरण, राईट. आणि हा जो पार्ट याला म्हणतो गाभा किंवा कोर. मॅन्टल इज अगेन डिवाइड इंटू टू पार्ट, अप्पर मॅन्टल वरचं प्रावरण, खालचं प्रावरण, राईट. कोर इज ऑल्सो अगेन डिवाइड इंटू टू पार्ट, आउटर कोर, इनर कोर. ओके, आणि आपल्याला कवच पण दोन प्रकारचे दिसतात, एक कॉन्टिनेंटल कवच किंवा भूभागावरचं कवच, आणि एक कवच कुठलं, समुद्राचं, समुद्रतळाचं, राईट. ठीक आहे. ओके, तर ही थेरी काय सांगते, की हा जो पृथ्वीच्या आतील गाभ्यातून येणारी उष्णता जी आहे, ही मॅन्टल मध्ये काय तयार करते मित्रांनो, एक कन्व्हेक्शनल सेल तयार करते, एक चक्र तयार करते. ठीक आहे. आणि यामुळे काय होतं, ह्या चक्रामुळं जो गरम पदार्थ असतो, ज्याचं टेम्परेचर जास्त असतं आणि गरम झालेला असतो, तो तो काय करतो, वर सरकतो. कुठे सरकतो, वर. आणि थंड होतो आणि तो पुन्हा काय होतो, खाली होतो. आता सिम्पल कॉन्सेप्ट याच्या मागे. मित्रांनो मला सांगा, दोन पदार्थ, एक हॉट आहे, गरम पदार्थ आहे, ज्याचं टेम्परेचर जास्त आहे, आणि एक कूल आहे, थंड, तर ऑब्व्हियसली गरम पदार्थ काय होईल, वरती सरकेल, वर सरकेल. बट थंड पदार्थ, तो कूल जो आहे, कूल झालेला, राईट, याची काय असते मित्रांनो, डेन्सिटी जास्त असते. जो थंड झाला त्याची डेन्सिटी काय आहे, व्हेरी हाय, म्हणजे तो काय होईल, सबडक्ट होईल. सबडक्ट होईल म्हणजे काय, पुन्हा खाली येईल, राईट. ह्या गोष्टी समजून घ्या. ओके, ठीक आहे. तर ह्या चक्राच्या परिणाम स्वरूप याचा रिझल्ट काय होतो, म्हणजे
मॅन्टलमध्ये ही गोष्ट घडते की पृथ्वीच्या आतून येणाऱ्या जेवढ्या गाभ्यातून येणाऱ्या जेवढी उष्णता आहे, हीट आहे, ती मॅन्टलमध्ये एक चक्र तयार करते, एक कन्व्हेक्शनल सेल तयार करते. आणि याच्यामुळे जो गरम झालेला भाग आहे मित्रांनो, तो वरती येतो. आणि जो थंड भाग आहे तो काय होतो, खाली सरकतो. काय होतो, सरकतो. आणि याच्यामुळे एक चक्र तयार होतो, ज्याला आपण कन्व्हेक्शनल सेल असे म्हणतो. आणि ह्या सेलवरती काय होतं, आपल्या लिथोस्फेरिक ज्या प्लेट्स आहेत, ज्याला भूपटल प्लेट्स असे म्हणतो आपण, या प्लेट्स काय करतात, सरकतात, मुवमेंट करतात. या लिथोस्फेरिक प्लेट्स काय करतात, सरकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे अचानक अशा प्लेट्स का सरकणार, काहीतरी असेल ना खाली. अचानक असं थोडी कुठली गोष्ट होते, राईट. तर आतून, पृथ्वीच्या आतून काहीतरी एनर्जी, काहीतरी शक्ती बाहेर आली. त्या शक्तीने त्याला पुश केलं, म्हणून त्या प्लेट्स अशा मूव्ह करायला लागल्या. त्या प्लेट्स काय असे छोटेसे तुकडे नाहीये की आपण असं थोडंसं फोर्स लावलं म्हणजे ते मूव्ह होणार. प्लेट्स या खूप मोठ्या असतात. आपण प्लेट टेक्टॉनिक्स थेरीमध्ये मी तुम्हाला शिकवेल की मेजर प्लेट्स असतात, मायनर प्लेट्स असतात. म्हणजे एक खंड पण एक प्लेट्स असू शकतो. जसं नॉर्थ अमेरिका एक एक सेपरेट प्लेट आहे, साऊथ अमेरिका एक सेपरेट प्लेट आहे, आशिया खंड एक वेगळी प्लेट आहे, युरोप एक वेगळी प्लेट आहे, ऑस्ट्रेलिया एक वेगळी प्लेट आहे, आफ्रिका एक वेगळी प्लेट आहे. अशा वेगवेगळ्या प्लेट्स असतात आणि या प्लेट्स मूव्ह होतात मित्रांनो, राईट. या एकत्र येणार किंवा दूर जाणार. मग ह्या एकत्र आणि दूर येणं ही सोपी गोष्ट थोडी आहे. याच्यात आतून काहीतरी एनर्जी पाहिजे ना. तर ती एनर्जी कुठली, ही कन्व्हेक्शनल सेल, त्याला आपण संवहन चक्र असे म्हणतो. आणि तीच आयडिया आपल्या कन्व्हेक्शनल करंट थिअरीची, जी आर्थर होमने आपल्या समोर ठेवली. इज दॅट क्लिअर? राईट. ओके. सो याच्यात बघा महत्वाच्या गोष्टी काय. आता प्रश्न पडला असेल की हा जो कन्व्हेक्शनल करंट तयार झाला मेंटलमध्ये किंवा आतमध्ये, आपण काय म्हणू, पृथ्वीच्या आतमध्ये, राईट. ठीक आहे. हा कुठून आला, याचा ऊर्जेचा स्रोत कुठला. तर बघा, याचा ऊर्जेचा स्रोत कुठला आहे, आपला रेडिओ ऍक्टिव्ह डिके ऑफ सर्टन एलिमेंट्स. बघा, काही जे एलिमेंट्स असतात पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, ते काय दाखवतात, रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवतात. आपल्याला माहित असेल, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे असतात ते कंटिन्युअस एनर्जी असे रिलीज करत असतात थ्रू चेन रिॲक्शन. ठीक आहे. आणि त्याचा एक हाफ लाईफ पिरियड पण असतो. आपण हे शिकलेलो आहोत सायन्समध्ये, राईट. म्हणजे जसे सबस्टन्सेस लाईक युरेनियम, थोरियम, हे सबस्टन्सेस एनर्जी रिलीज करत असतात, ते डिके होत असतात, राईट. या एनर्जीमुळे मित्रांनो, आपलं जे पृथ्वीचं जे अंतरंग आहे, आतून एक उष्णता बाहेर येते. ठीक आहे. आणि या उष्णतेमुळे काय होतात, गरम पदार्थ जे हलके होतात ते वरती सरकतात. काय करतात ते, गरम पदार्थ हलके होऊन वरती सरकतात. आणि थंड पदार्थ जे होतात, जड होतात, म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त होते आणि ते खाली सरकतात, राईट. आणि ह्या हालचालीमुळे आपल्याला प्लेट्स काय होतात, हलताना दिसतात. म्हणजे त्या प्लेट्स हलतात, जुळतात. याला आपण म्हणतो कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट, राईट. या कन्व्हर्ज होणार किंवा या प्लेट तुटणार, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, डायव्हर्जन्स असे म्हणतो. प्लेटचं काय झालं, डायव्हर्जन्स झालं, राईट. पुढे आपण याच्या डायग्राम्स पण बघू. इज दॅट क्लिअर? राईट. सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं, राईट. पुढचा याची टप्पे बघा. कन्व्हेक्शनल करंट थेअरीचे कुठले कुठले टप्पे आपल्याला पाहायला भेटतात, राईट. आपण पहिले टप्पे समजून घेऊ, नंतर आपण याचे डायग्राम पण स्टडी करणार आहोत, राईट. सो पहिला टप्पा बघा. पहिला टप्पा काय होणार, याच्यामध्ये कन्व्हेक्शनल करंट जे तयार होतं त्याच्यामध्ये पहिली उष्णताची निर्मिती होणार, ज्याला आपण काय म्हणतो, हीट जनरेशन. आता ही निर्मिती कशामुळे झाली, मी आता तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या गाभ्यातून प्रचंड उष्णता निर्माण होते. पृथ्वीचा जो आतला भाग आहे, कोरचा पार्ट, गाभा, राईट, इंटेरियर, त्यातून एक प्रचंड उष्णता तयार होते. आणि हा उष्णतेचा स्रोत काय मित्रांनो, रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन, ज्याला आपण काय म्हणतो, डिके. रेडिओ ऍक्टिव्ह जे सबस्टन्सेस आहे, राईट, किरणोत्सारी सबस्टन्स ज्याला आपण म्हणतो, याचं डिके होतं. म्हणजे ते युरेनियम असो, थोरियम असो, राईट. आणि याचं डिके झालं की ती एनर्जी रिलीज व्हायला लागते, म्हणजे तिथलं टेम्परेचर पण वाढतं. ओके. पुढचे स्टेप बघा. पुढचे स्टेप काय सांगते, की संवहनाचा आरंभ होतो. म्हणजे काय, इनिशिएशन ऑफ कन्व्हेक्शन करंट्स. पृथ्वीच्या आतमध्ये जे कन्व्हेक्शन करंट आहे त्याची सुरुवात होते, राईट. म्हणजे कुठे होते, मॅन्टलमध्ये असलेले घनरूप खडक, म्हणजे सॉलिड येट डक्टाईल, गरम होऊन वर सरकतात. म्हणजे मॅन्टलमध्ये, ज्याला आपण प्रावरण म्हणतो, मॅन्टलमधले जे खडक असतात, जे सॉलिड असतात, हे काय होणार, बिकॉज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, त्याचं टेम्परेचर वाढणार. आणि हे खडक जे आहे मित्रांनो, हे काय होणार, घनरूपचे याचं रूपांतर डक्टाईल मध्ये होईल. म्हणजे हे थोडेसे द्रव रूपामध्ये जाईल किंवा एक सेमी सॉलिड बनतील आणि हे वरती सरकतील, राईट. ठीक आहे. पुढे बघा. आपण वरती, कारण की ते गरम झाले म्हणजे त्याची डेन्सिटी लाइटर बनतील आणि वरती सरकतील. पुढे बघा. पुढे थंड होणे आणि खाली येणे, कुलिंग अँड सिंकिंग. आता जे पृष्ठभागावर जे गरम खडक होते ते थंड झाले. पृष्ठभागावर जर खडक आले तर ते थंड होणार. कशामुळे, की त्यांना काय, हवा हवा ह्या सगळ्या गोष्टी लागतील. ठीक आहे. ते एक्सपोज होतील, ते थंड होतील.
थंड झाल्यामुळे ते जड होतील, जड झाले म्हणजे काय, त्यांची डेन्सिटी वाढली, आणि डेन्स झाले म्हणजे परत काय होतील, ते खाली हळूहळू सरकतील. राईट. म्हणजे याला एक अपलिफ्ट झाले आणि नंतर सबडक्ट झालेले आपल्याला हे दिसतात. राईट. आणि याच्यामध्ये चौथी स्टेप बघा, संवहन चक्र तयार झाले म्हणजे काय, कन्व्हेक्शन सेल्स फॉर्मेशन झाले याच्यामध्ये. ओके. म्हणजे हा सततचा प्रवाह जेव्हा होतो, गरम पदार्थ वर येतो, थंड पदार्थ खाली जातो, यामुळे एक चक्र तयार होतं. पुढे आपण बघू. म्हणजे इथं जर डायग्राम काढायची झाली, एक छोटीशी डायग्राम आपण काढू ऑप्शनल मध्ये. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअरिटी आणि डायग्राम. राईट. म्हणजे बघा, आतून जर अशी गोष्ट बाहेर आली, ओके, म्हणजे सपोज मी कन्सिडर करतो की हा सरफेस आहे, ओके, आणि ही अपलिंक आहे, आतून गोष्टी बाहेर येत आहेत, ओके, किंवा गरम गोष्टी त्या वरती यायला लागल्या हलक्या झाल्यामुळे, थंड्या झाल्यामुळे परत त्या काय होणार, अशा खाली सबडक्ट होणार. काय होणार? सबडक्ट. आणि हे चक्र असं काय होणार मित्रांनो, चालू राहणार आहे. ह्याच चक्राला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शनल करंट असे म्हणतो. कन्व्हेक्शन करंट असे म्हणतो. संवहन चक्र असे म्हणतो. राईट. ओके. हे लक्षात आलं. आणि पुढची जी स्टेप आहे, पाचवी स्टेप, याच्यामध्ये आपल्या प्लेट्स काय होत्यात, मूव्ह होत्यात. ह्या चक्रामुळे इथनं एनर्जी अशी वरती येते, या प्लेटवरती प्रेशर येतं, परत ती अशी स्प्रेड होते. त्यामुळे ह्या प्लेट काय होतात, नेहमी ज्या वरच्या लिथोस्फेरिक प्लेट आहे ह्या कंटिन्युअस अशा कन्वर्ज होणार, डायव्हर्ज होणार, कन्वर्ज डायव्हर्ज अशा यांच्या हालचाली चालू असतात. राईट. ठीक आहे. ओके. सो हे तुमच्या लक्षात आलं की ह्याच्या प्लेट्स मूव्ह होतात, लिथोस्फेरिक प्लेट या कशामुळे मूव्ह होतात, कन्व्हेक्शनल करंटमुळे मूव्ह होतात. ओके. म्हणजे याचं जर एक सिंपल उदाहरण घ्यायचं झालं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपला जो हिमालय आहे, हिमालय पर्वत शृंखला आहे, आपण हे वाचलं असेल की हिमालय माउंटेन इज स्टील रायझिंग. हिमालय हे आत्ता पण काय होतोय, राईज होत आहे. याचं रिझन काय आहे? याचं रिझन आहे प्लेट टेक्टॉनिक. राईट. टेक्टॉनिझम ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काय, की ही एक प्लेट आहे, कुठली, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. ही कुठली प्लेट आहे? इंडो ऑस्ट्रेलियन. ही एक प्लेट आहे लिथोस्फेरिक. राईट. आणि ही जी प्लेट आहे याला आपण म्हणतो युरेशियन प्लेट. कुठली? युरेशियन. या दोन्ही कन्वर्ज झाल्या, दोन्हीच्या मध्ये काय बनलं, कन्व्हर्जन्समुळे या ठिकाणी फोल्डिंग तयार झाली आणि माउंटेन्स बनले. कुठले माउंटेन्स बनले? हिमालयन माउंटेन सिस्टम. तर या प्लेट्स कन्व्हर्ज होण्यामागचं रिझन काय आहे मित्रांनो? कन्व्हेक्शनल करंट. राईट. कन्व्हेक्टिव्ह करंट जे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असतं, ते कन्व्हेक्टिव्ह करंट कंटिन्युअसली या प्लेट्सला काय करतं, रिस्पॉन्सिबल असतं मुवमेंटसाठी. इज दॅट क्लिअर? ओके. सो दॅट्स वाय हिमालय स्टील रायझिंग इन नेचर. ते आता पण हिमालयाची उंची आपल्याला वाढताना दिसते. ओके. तर पुढे बघा, याच्यामध्ये पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डायग्राम. बघा, ही तुम्हाला एक हँड रिटन डायग्राम दिसेल, ही जी मी स्वतः ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आपण ऑप्शनमध्ये मॅक्सिमम मी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी स्वतः ड्रॉ केलेला डायग्राम देणार आहे. ठीक ठीक आहे. आणि आपल्या ज्या ऑप्शनच्या नोट्स पण असतील ना मित्रांनो, जेव्हा मी वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो, त्यातही मी हँड रिटन बऱ्याचशा गोष्टी तिथं ऍड करणार आहेत. ओके. ठीक आहे. राईट. सो एक डायग्राम समजून घेऊ आपण, कन्व्हेक्शन करंट थेअरीची, सीसीटीची डायग्राम आपण इथे समजून घेऊ. बघा, इथे झालं काय आता, की तुम्हाला इथे दिसत असेल या डायग्राम मध्ये, एक सपोज इथे बघा, हा इंटेरियर आहे, हा आतला भाग आहे, हा काय आहे, पृथ्वीचा इंटेरियर आहे. आतमधला भाग आपल्याला पृथ्वीचा दिसेल. आणि ह्या इंटेरियर मध्ये मित्रांनो, इथं बघा, इथं काय होते, अपवेलिंग होते. काय होत आहे इथे? अपवेलिंग होत आहे. अपवेलिंगचा अर्थ होतो ऊर्ध्व प्रवाह होतो. म्हणजे आतमध्ये जे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस असतात ते डिके होतात, टेम्परेचर वाढतं, एनर्जी रिलीज होती. आतमध्ये असणारे खडक किंवा पदार्थ ते काय होतात, गरम होतात. गरम झाल्यामुळे ते वरती सरकतात. राईट. वरती सरकायला लागतात. मग वरती असे पदार्थ सरकत आहे मित्रांनो. राईट. आणि सरकत असताना काय होतं, की ही जी आपली वरती एक लिथोस्फेरिक प्लेट्स आहे, ही काय आहे, आपली लिथोस्फेरिक प्लेट. आता या डायग्राम मध्ये मी असं काढले, बट ही लिथोस्फेरिक प्लेट कशी होती, अशी होती. बघा, अशी होती सरळ. राईट. लिथोस्फेरिक प्लेट अशी होती. आणि हे जे कन्व्हेक्टिव्ह करंट आहे, हे काय झालं, असं पृथ्वीच्या आतमधून असं वरती यायला लागलं. आता हे जर करंट कंटिन्युअस वरती येत असेल मित्रांनो, मला सांगा, ह्या प्लेट्स वरती दाब तयार होईल ना? काय तयार होईल? दाब. याला आपण म्हणतो टेन्शन, स्ट्रेस. प्लेटवरती स्ट्रेस तयार झाला, दाब तयार झाला. ओके. आणि ह्या दाब तयार झाल्यामुळे काय झालं, की हा जो भाग आहे हा वरती असा पुश करण्यात आला. म्हणजे हा कंटिन्युअस दाब करणं, आणि एक मोमेंट असा येणार ना, असा एक मोमेंट येईल की ह्या भागात काय होईल, क्रॅक तयार होईल. काय तयार होईल? क्रॅक पडेल. ओके. ही झाली इथली गोष्ट. हेच करंट परत काय झालं, नंतर हळूहळू सरफेसला आलं आणि हा सॉलिडिफाय झाला. राईट. सॉलिडिफाय म्हणजे घट्ट झाला. घट्ट झाला, थंड झाला. आणि त्यामुळे परत तो काय झाला, असा खाली डेन्स व्हायला लागला. काय व्हायला लागला? खाली असा सबडक्ट होताना आपल्याला दिसतो.
काय होतो, सबडक्ट होताना दिसतो. राईट. आणि आपल्याला हे सबडक्ट झाल्यामुळे आपल्याला काय दिसेल, एक असं चक्र तयार झालेलं दिसेल, त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन, अभिसरण या कन्व्हेक्टिव्ह सेल असे म्हणतो. काय म्हणतो, कन्व्हेक्टिव्ह सेल. ही डायग्राम समजून घ्या. अपवेलिंग होते. राईट. अपवेलिंग पदार्थ जे गरम होतात ते हलके होऊन वरती जातात, परत एक करंट इथं पुश करतं या कशाला, ही जी आपली इथे लिथोस्फेरिक प्लेट होती, लिथोस्फेरिक प्लेट म्हणजे काय, जमिनीचा तुकडा, त्याला ते पुश करतं. एक मोमेंट असा येतो की त्याच्यावर दाब तयार होतो आणि त्याला एक तडा जातो, याला आपण म्हणतो क्रॅक जाणे. राईट. एक टाईपचा काय तयार होतो, तर फॉल्ट तयार होतो. इज दॅट क्लिअर? राईट. ओके. सो तडा गेला, नंतर इकडे बघा ते सॉलिडिफाय झालेले सबस्टन्सेस काय होतात, खाली असे सबडक्ट होताना आपल्याला दिसतात. काय होतात, सबडक्ट होताना आपल्याला दिसतात. इज दॅट क्लिअर? ओके. ही इथपर्यंत समजलं. पुढे बघा. आता मला एक सांगा, अपवेलिंग, जिथं अपवेलिंग होते, राईट, तिथं क्रॅक पडतात आणि तिथं काय होतं मित्रांनो, हा आतला जो पदार्थ आहे, मटेरियल, हे बाहेर येतं आणि हे आता असं पदार्थ, मटेरियल काय होतं, असं स्प्रेड होतं. ठीक आहे. पुढच्या थिअरीमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे. पुढची जी थिअरी आहे आपली, सी फ्लोअर स्प्रेडिंग थिअरी, त्याची जी आयडिया आहे कशावरती बेस्ड आहे, कन्व्हेक्शनल करंट थिअरीवरती. राईट. ओके. सो वरती हे आतलं मटेरियल वरती आलं आणि हे इथं काय झालं, सॉलिडिफाय होतं हळूहळू. राईट. आणि काय बनवतं मित्रांनो, रिच बनवतं. रिच, ज्याला आपण कटक असे म्हणतो. काय बनवतो, कटक. कटक म्हणजे काय, रिच. राईट. सो जर तुम्ही अटलांटिक ओशन बघितलं, राईट, अटलांटिक ओशन, अटलांटिक ओशन बघा, तुम्हाला अशा प्रकारचा एक अटलांटिक ओशन दिसेल. जर मी इथे एक छोटीशी डायग्राम ड्रॉ केली तुमच्यासाठी, राईट, म्हणजे एक छोटीशी इथे एक डायग्राम बघा, मी अशी डायग्राम ड्रॉ करतो. हे हा झाला आपला साऊथ, हे अमेरिका. राईट. आणि हा जो पुढचा पार्ट आहे, जस्ट अ सेकंड, राईट. सो हा जो पुढचा पार्ट आहे, हा आपला आहे नॉर्थ अमेरिकाचा पार्ट. राईट. एक छोटासा रफ डायग्राम बनवतोय मी. ओके. आणि इथे थोडंसं हे साऊथ अमेरिका थोडासा वेगळा झालाय, याला मी असं हे केलं. राईट. इथं बघा, हा मी तुमच्यासाठी काय ड्रॉ केला, आफ्रिका ड्रॉ केला इथे. ओके. आफ्रिका. ओके. आणि हा असा पार्ट तुम्हाला दिसेल. इज दॅट क्लिअर? सो याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो काय दिसेल, असा एस आकाराचा काय दिसणार आहे, एस आकाराचा आपला अटलांटिक ओशन दिसेल. काय दिसेल, एस आकाराचा अटलांटिक ओशन. आणि ह्याच अटलांटिक ओशनला इथं काय होते, अशी ही प्लेट्स जी आहे ही अशी डायव्हर्ज होताना आपल्याला दिसते. काय दिसते, डायव्हर्ज होताना आपल्याला दिसेल. जर तुम्ही ॲटलास बघितलं, ॲटलास मध्ये तुम्हाला हे डायग्राम दिसेल. ओके. आणि यालाच आपण काय म्हणतो, कटक म्हणतो. काय म्हणतो, कटक. आणि सगळ्यात मोठं कटक कुठलं आहे, मिड अटलांटिक किंवा मिड ओशानिक रिज. ठीक आहे, ज्याला मिड अटलांटिक रिज असे म्हणतो. राईट. ओके. आणि असं म्हणता येईल आपल्याला की पृथ्वीवरची सगळ्यात मोठी जर पर्वत श्रृंखला आहे कुठे असेल, दी लॉंगेस्ट माउंटेन रेंजेस ऑन दी प्लॅनेट अर्थ, ही कुठली आहे, मिड ओशनिक रिज. राईट. ही हे हिमालय नाहीये किंवा अँडीज नाहीये, रॉकीज नाही, कुठलाच माउंटेन आहे. कुठला माउंटेन सगळ्यात मोठा आहे, ओके. सो मिड ओशनिक रिज इज दी लॉंगेस्ट माउंटेन सिस्टम. सगळ्यात मोठी माउंटेन सिस्टम आपल्याला ही दिसेल. इज दॅट क्लिअर? ओके. ठीक आहे. सो हे ही गोष्ट इथे होते. आणि बघा, जिथं अपवेलिंग होते, ऊर्ध्व प्रवाह होतो, तिथं आपल्याला काय बनताना दिसतं, कटक बनताना दिसतं, ज्याला आपण रिच असे म्हणतो. आणि जिथं सबडक्शन होतं मित्रांनो, सबडक्शन, ओके, सबडक्शन होतं, त्या ठिकाणी आपल्याला खंदक बनताना दिसतात, ज्याला आपण ट्रेंचेस असे म्हणतो. काय बनतात, खंदक. म्हणजेच काय, ट्रेंचेस. राईट. ओके. आणि ह्या खंदकाचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे, मारियाना ट्रेंच. कुठली ट्रेंच, मारियाना ट्रेंच. राईट. सगळ्यात हा डीपेस्ट पार्ट आहे, अर्थवरचा सगळ्यात डीपेस्ट पार्ट जर कुठला असेल तो हा आहे मारियाना ट्रेंच. आणि याच्यातही एक पार्ट आहे ज्याला आपण चॅलेंजर डीप असे म्हणतो. काय म्हणतो, चॅलेंजर डीप. तर हे सगळे आपले डीपेस्ट पार्ट आपल्याला इथे दिसतात. राईट. सो हा प्रश्न खूप वेळेस एक्झामला आलेला आपल्याला दिसतो, युपीएससी मुख्य परीक्षेला. ओके. ठीक आहे. सो हे लक्षात आलं तुमच्या, की कन्व्हेक्टिव्ह करंट जे आहे, अभिसरण होतं, अपवेलिंग झालं, तिथं रिच तयार होणार, ज्याला आपण कटक म्हणतो. सो मध्य महासागरीय कटक ही सगळ्यात मोठी रिच आहे. इवन ही जगातली किंवा पृथ्वीवरची सगळ्यात लॉंगेस्ट माउंटेन रेंज पण आपण म्हणू शकतो, पण ती पाण्याच्या आतमध्ये. राईट. ओके. आणि जिथं सबडक्शन होतं किंवा अधोगमन होतं, त्या ठिकाणी आपल्याला खंदक बनताना दिसतात, ज्याला आपण ट्रेंचेस असे म्हणतो. ओके. म्हणजे जर तुम्ही मित्रांनो ह्या डायग्रामला थोडंसं ऑब्झर्व केलं, सो दिस डायग्राम फॉलो द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय फॉलो करते ही डायग्राम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजेच काय, की एनर्जी इज नीदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. राईट. म्हणजे इथं काय होतं मित्रांनो, की एनर्जी इथं भले गोष्टी बनल्या, राईट, इथं बनताय रिच, बट इथं डिस्ट्रॉय पण होत आहे ट्रेनच्या फॉर्म मध्ये. राईट. म्हणजे इथं काय होतं, की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला फॉलो झालेला दिसतो.
ओके. सो पुढे बघू, तुमच्या लक्षात आली असेल ही डायग्राम कन्व्हेक्टिव्ह करंटची डायग्राम, राईट. सो पुढे आपण इथे बघता येईल की याचा इफेक्ट काय झाला, याचा प्रभाव काय झाला, की इफेक्ट्स ऑफ कन्व्हेक्शनल करंट, याचा इम्पॅक्ट आपला काय झालेला दिसतो. ओके. सो याचा इम्पॅक्ट आपण बघू की प्लेटची हालचाल. पहिला इम्पॅक्ट, मुवमेंट्स ऑफ लिथोस्फेरिक प्लेट. प्लेटची हालचाल, संवहन प्रवाह प्लेटवर काय झाला, दबाव आणतो किंवा ओढतो, आणि त्यामुळे मित्रांनो या प्लेट काय होतात, दूर जातात, भिडतात किंवा एकमेकापासून या घासत सरकतात. मी तुम्हाला माझ्या युट्यूब शॉर्ट्स व्हिडिओमध्ये एक छोटा शॉर्ट टाकला होता की ज्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट, कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट आणि ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज, राईट. इव्हन आपल्या टेलिग्रामला पण याची एक छोटीशी मी नोट हे टाकलेली आहे, राईट. ओके. सो बघा, कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट्स आणि डायव्हर्जन्स अँड ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज या कशामुळे बनतात, याच्यामुळे कन्व्हेक्टिव्ह करंटमुळे बनतात, राईट. मिड अटलांटिक रिजवर नवीन महासागरी क्रस्ट तयार होत आहे, यालाच आपण सी फ्लोर स्प्रेडिंग असे म्हणतो, जी आपली पुढची थेरी आहे. ओके. हा पहिला इफेक्ट झाला याचा. पुढचा इफेक्ट बघा, महासागरीय रिज तयार होणे, म्हणजे फॉर्मेशन ऑफ वॉट, मिड ओशनिक रिजेस, जिथे दोन महासागरीय प्लेट्स काय होतात, दूर जातात. बघा, आपण एक्झाम्पल बघितलं अटलांटिक ओशन मध्ये, की अशी एक एस आकाराचा ओशन आहे आणि अशी काय झाली, रिज तयार आपल्याला झालेली दिसते. कशामुळे, डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट, प्लेट काय झाल्या, दूर गेल्या, राईट. आणि तिथं मधला जो मॅग्मा आहे आतला, हा मॅग्मा वर येतो. वर आल्यामुळे मित्रांनो नवीन महासागरीय खडक तयार होतो, आणि याला आपण रिज असे म्हणतो, राईट. मिड अटलांटिक रिज, अटलांटिक ओशन मधली सगळ्यात मोठी रिच आपल्याला इथे पाहायला भेटते. इव्हन तिसरं बघा, सबडक्शन झोन तयार होतात. सबडक्शन, क्रिएशन ऑफ व्हॉट, सबडक्शन झोन. जेव्हा दोन प्लेट समोरासमोर येतात आल्या, तर एक जड प्लेट जी आहे ही दुसऱ्या प्लेटच्या खाली घुसते. बघा, म्हणजे काय, ही एक प्लेट आहे. प्लेट म्हणजे काय, लिथोस्फेरिक प्लेट, राईट. सपोज ही कॉन्टिनेंटल आहे आणि ही दुसरी प्लेट आहे, ओशनिक प्लेट. ही काय होणार, याच्या खाली सबडक्शन का, कारण की ही जी प्लेट आहे याची डेन्सिटी ज्यादा आहे, भले थिकनेस कमी आहे पण त्याची डेन्सिटी ज्यादा आहे, राईट. जेव्हा दोन प्लेट एकमेकाकडे आल्या तेव्हा काय आलं, झोन ऑफ, हा जो झोन म्हणला याला आपण म्हणतो सबडक्शन झोन. काय म्हणतो, सबडक्शन झोन, राईट. आणि या ठिकाणी आपल्याला ज्वालामुखी किंवा बाकीचं डीप सी ट्रेंचेस बनताना दिसतात. म्हणजे काय होणार, या भागात आपल्याला काय बनताना दिसेल मित्रांनो, खंदक बनताना दिसेल, त्याला आपण म्हणतो ट्रेंचेस. इथंच काय होऊ शकतं, अशी ज्वालामुखी पण वरती येऊ शकतात, अशी ज्वालामुखी. किंवा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय होताना दिसतात, असे ट्रिमर्स, म्हणजेच काय, अर्थक्वेक्स, भूकंप, हे पण जनरेट होताना दिसतात. बघा, झोन ऑफ सबडक्शन झाला, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. ट्रेंचेस बनू शकते, मारियाना ट्रेंच सगळ्यात फेमस एक्झाम्पल. तिथं काय होऊ शकतं, ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, तिथं काय होऊ शकतं, ट्रिमर्स जनरेट होऊ शकतात, म्हणजेच काय, अर्थक्वेक येऊ शकतो, लाईक. ठीक आहे. सो बघा, मारियाना ट्रेंच काय, हे जगातील सर्वात खोल काय ठिकाण आहे. याच्याही पुढे जर आपण गेलो तर चॅलेंजर डीप काय आहे, चॅलेंजर डीप, ते मॅरियाना ट्रेंच मध्येच आहे. हे काय आहे, डीपेस्ट पार्ट ऑन दी प्लॅनेट अर्थ आपण म्हणू शकतो, राईट. ठीक. ओके. सो पुढे बघू. पुढे बघा, याचा अजून काही याचे काही इफेक्ट आहे का, प्रभाव आहे का. बघा, पुढचा प्रभाव काय सांगतो, की याच्यामध्ये बघा, पर्वत रचना, माउंटेन बिल्डिंग काय होते, माउंटेन बिल्डिंग होताना आपल्याला दिसते, राईट. माउंटेन बिल्डिंग, दोन प्लेट्स समोरासमोर आल्या, माउंटेन बनला. आत्ता मी एक्झाम्पल दिलं होतं कशाचं, हिमालयन पर्वत रांगाचं, राईट. दोन प्लेट, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरेशियन प्लेट, ही इकडनं आली, ही इकडनं गेली, राईट. आणि दोघांच्या मध्ये काय बनला, एक फोल्ड माउंटेन बनला. म्हणून आपण हिमालयाला काय म्हणतो, यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम ऑन दी प्लॅनेट अर्थ, राईट. आणि हिमालय स्टील रायझिंग, वाय इट इज रायझिंग, का हिमालय अजून पण वाढतोय, त्याची उंची, त्याची वाढण्याचं कारण काय आहे, की त्या प्लेट्स अजून पण मूव्ह करत आहे. आणि प्लेट्स मूव्ह का करतात मित्रांनो, बिकॉज ऑफ कन्व्हेक्शन करंट. कशामुळे, कन्व्हेक्शन करंट. आणि कन्व्हेक्शन करंट का बनलं, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे असतात पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, ते काय करतात, एनर्जी इमिट करत असतात, डिके होत असतात, राईट. त्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे आपल्याला कन्व्हेक्टिव्ह करंट सेल तयार होताना दिसते प्रावरणामध्ये. इज दॅट क्लिअर. ओके. सो पुढचा इम्पॅक्ट बघा, पुढचा इम्पॅक्ट काय, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक, अर्थक्वेक्स आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला भेटतात. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, झोन ऑफ सबडक्शन तयार होतो, दोन प्लेट एकत्र येतात, राईट. एक प्लेट सबडक्ट होते, याच्या खाली झोन ऑफ सबडक्शन तयार झालं, इथं ट्रेंच बनली, ज्याला आपण खंदक असे म्हणतो, राईट. आणि इथे एक ज्वालामुखीचा काय झाला, उद्रेक झाला आणि इथं भूकंप आला. ओके. तर ह्या गोष्टी पण इथे होऊ शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये भूकंपाचं जाळं खूप मोठं आहे. आपण पुढे प्लेट टेक्टॉनिक्स मध्ये बघू, ज्याला आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर असे म्हणतो. ओके. पुढे बघा, सी फ्लोअर स्प्रेडिंग, सी फ्लोअर स्प्रेडिंग, महासागरी क्रस्ट नवीन तयार होतो,
राईट. आणि जुना क्रस्ट काय होतो, दूर सरकतो. सगळ्यात महत्वाची थिअरी आपण याच्यानंतर बघणार आहोत, ज्याचं फाउंडेशन काय आहे, कन्व्हेक्शनल करंट थिअरी इज द फाउंडेशन फॉर दी सी फ्लोर स्प्रेडी गिवन बाय हॅरी हेस. ओके, सो हे आपण बघू आता. हा एक खूप महत्वाचा प्रभाव आपला कन्व्हेक्शनल करंट थिअरीचा दिसतो. जर असा प्रश्न आला की याचे प्रभाव कुठले आहेत, याचे इम्पॅक्ट काय आहेत, तर तुम्ही हे प्रभाव, त्याचे इम्पॅक्ट एक्झाम मध्ये काय करू शकता, लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त याचं इम्पॉर्टन्स काय आहे थिअरीचं, तर तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स जर लिहायचं झालं, ठीक आहे. पहिलं, प्लेट टेक्टॉनिक्स सिद्धांताचा पाया बनवला याने, राईट. म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्सचा पण बनवला, ऍट द सेम टाइम सी फ्लोर स्प्रेडिंग थिअरीचा पण याने काय बनवला, एक महत्वाचा पाया बनवला, राईट. पुढे बघा, भूकंप, अर्थक्वेक कसे होतात, व्होल्कॅनिक इरप्शन कसं होतं, ज्वालामुखी, पर्वत रचना कशी असते, यांच्या अभ्यासासाठी यांनी महत्वाचे स्पष्टीकरण आपल्याला दिले. अगोदरच्या थेरी किंवा भूखंड वहनाच्या सिद्धांताने असं कधी सांगितलं का की पर्वत कसे बनतात, काही त्याचं कारण सांगितलं का, नाही. ही थेरीने आपल्याला एक एक सबस्टॅन्शियल एक गोष्ट सांगितली की कन्व्हेक्टिव्ह करंट असतं, त्यामुळे प्लेटची मुवमेंट होते, लिथोस्फेरिक प्लेटची कन्व्हर्जन्स होते, एकत्र येतात, वेगळ्या होतात, अशा अशा सरकतात, राईट. आणि याच्यामुळे आपल्याला माउंटेन्स बनताना दिसतात, पर्वत बनताना दिसतात. या व्यतिरिक्त मित्रांनो, खनिज संपत्तीचे, मिनरल रिसोर्सेसचे वितरण पण आपल्याला समजून घेणे काय झाले, सोपे झालेले आहे, राईट. डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल्स, इवन पृथ्वीच्या विकासाचा दीर्घकालीन इतिहास, जिओलॉजिकल हिस्ट्री समजायला आपल्याला काय झाली, मदत झाली. अर्थचा ओरिजिन कसा झाला आणि त्याची हिस्ट्री कशी आहे, राईट, हे समजण्यासाठी पण या थेरीने आपल्याला महत्वाचा आहे, या थेरीचा आपला रोल दिसतो. या व्यतिरिक्त भूखंड वहन सिद्धांत जो आहे, ज्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असे म्हणतो, त्याला एक त्यांनी वैज्ञानिक आधार दिला, याला काय म्हणतो, सायंटिफिक बेस, राईट. अल्फ्रेड वेगनरनी जी थेरी दिली होती भूखंड वहन सिद्धांताची, मित्रांनो, त्या थेरीला असा कुठलाही सायंटिफिक बेस आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय झाले, हवा हवाई बातें झाली, हवा हवेत गोष्टी सांगितल्या अल्फ्रेड वेगनरने, हे असं होतं, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट होतात, राईट. बट ऍक्च्युअली कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी एक खूप महत्वाचं फाउंडेशन होतं, ती पुढे प्लेट टेक्टॉनिक्सनी पण यूज केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ पॅंजिया जी आहे, किंवा पॅंजियाची आयडिया प्लेट टेक्टॉनिक्स थेरी पण यूज करते. त्याच थेरीला फक्त एक सायंटिफिक आधार कोणी दिला, कन्व्हेक्शनल करंट थेरीने दिलेला आपल्याला दिसेल, राईट. ठीक आहे. ओके, सो पुढे बघू, पुढे काय आहे का याच्यामध्ये. पुढे आपल्याला काय दिसेल, टीका दिसेल, या थेरीचा क्रिटिसिझम. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जॉग्राफीमध्ये जेवढ्या सिद्धांत असतात, थेरी असतात, त्या सिद्धांताची आयडिया आपण सांगायची, त्याचे काही प्रूफ्स, इव्हिडन्सेस असतील किंवा अझम्पशन असतील ते सांगायचे, आणि लास्टला त्या सिद्धांताच्या थेरीवर झालेल्या टीका, क्रिटिसिझम, हे आपल्याला सांगणं खूप गरजेचं आहे, राईट. पहिली टीका बघा, संवहन प्रवाहाचा थेट पुरावा नसणे, मीन्स लॅक ऑफ डायरेक्ट इव्हिडन्स. जे कन्व्हेक्टिव्ह करंट आहे आपल्याला दिसतं, त्याचं डायरेक्ट इव्हिडन्स आपल्याला कुठेही दिसत नाही. पृथ्वीच्या आतील भागामध्ये थेट निरीक्षण करणे आजही काय कठीण आहे. मी तुम्हाला सुरुवातीच्या याच्यात सांगितलं होतं की जेव्हा पृथ्वीच्या अंतरंग आपण स्टडी करतो, तेव्हा आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस दिसतात, राईट, टूल्स दिसतात. डायरेक्टली आपण एक खुदाई करू शकतो, इनडायरेक्टली काय करू शकतो, आपण प्रेशर, टेम्परेचरचा किंवा सिस्मिक ऍक्टिव्हिटीचा आढावा घेऊ शकतो, राईट. बट आपण असं ऍक्च्युअल मध्ये बघितलंय का आतमध्ये की संवहन प्रवाह आहे की नाही, राईट. त्यामुळे एक थोडासा हा डाऊटफुल गोष्ट आपल्याला या थेरीबद्दल दिसते. पुढे बघा, पुढे आपल्याला सांगता येईल की संवहन प्रवाहाचे स्वरूप काय, अनिश्चित आहे, मीन्स अनसर्टनिटी इन द नेचर ऑफ करंट्स. संवहन प्रवाहाची दिशा, आकारमान व गती, स्पीड याबाबत निश्चितता नाही. म्हणजे त्याची दिशा आपल्याला इथे दिसते की असं वरती जाणार, मग असं हे होणार, राईट. अशी एक सायकल, एक सर्कल तयार होणार किंवा एक सायकल तयार होणार, पण याची दिशा, गती, याची स्पीड, याच्याबद्दल आपल्याला एक्झॅक्टली काही माहिती नाही, राईट. ठीक आहे. थर्ड बघा, प्लेट्स हलवण्यासाठी पुरेशी शक्ती आहे का, दॅट इज दी क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं की ज्या प्लेट्स ज्या आहेत, प्लेट्स म्हणजे काही असा छोटा भाग नाहीये. प्लेट म्हणजे त्या मोठ्या होऊ शकतात, पूर्ण नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, त्या एवढ्या ह्युमंगस, एवढ्या मोठमोठ्याला प्लेट्स, राईट. जर तुम्हाला हलवायचं असेल, तुम्हाला ती शक्ती किती मोठी लागेल, राईट. म्हणजे ही शक्ती सफाईस करते का, सफिशियंट फोर्स आहे का टू मूव्ह दी प्लेट्स, राईट. हा एक क्वेश्चन तिथं रेज झालेला आपल्याला दिसतो, राईट. कारण की लिथोस्फेरिक प्लेट जे आहे, ह्या खूप जास्त काय आहे, जड प्लेट आपल्याला दिसतात, आणि ते हलवणं एवढं सहजासहजी शक्य नाहीये, राईट. ठीक आहे. ओके, पुढे काही क्रिटिसिझम आपल्याला या थेरीचे अजून दिसतील क्रिटिसिझम. बघा काय क्रिटिसिझम याच्या अजून, की या थेरीने विविध प्रकारचे प्लेट बाउंड्री क्रियाकलाप नीट समजवता आले नाही. म्हणजे काय, ही इनकम्प्लीट एक्सप्लेनेशन ऑफ प्लेट बाउंड्री ऍक्टिव्हिटीज, जे आपण पुढे आता बघू प्लेट टेक्टॉनिक मध्ये. ही प्लेट बाउंड्रीज ज्या तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो की एकत्र येणे, राईट,
राईट. याला आपण कन्व्हर्जन्स ऑफ द प्लेट म्हणतो. मीन्स डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्रीज, प्लेट डिस्ट्रक्ट होते. राईट. याच्यामध्ये बघा प्लेट्स काय होतात, अशा वेगवेगळ्या मूव्ह होतात. याला आपण डायव्हर्जन्स ऑफ द प्लेट म्हणतो. राईट. याच्यात कन्व्हर्जन झालं, याच्यात डायव्हर्जन झालं, आणि याने एक नवीन गोष्ट बनली, याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्रीज किंवा मार्जिन्स असे म्हणतो. राईट. आणि ह्या ज्या बाउंड्रीज आहे याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज असे म्हणतो. तर ह्या ज्या बाउंड्रीजचा एक्झॅक्ट मेकॅनिझम किंवा पूर्ण नॉलेज किंवा पूर्ण माहिती या थेरीने दिलेली आपल्याला दिसत नाही. राईट. ठीक आहे. ओके. पुढे बघा, त्याचं एक्झाम्पल पण आहे सॅन अँड्रेस फॉल्ट, जो अमेरिकेमध्ये आहे. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला ही थेरी देऊ शकलेली नाही. पुढे बघा, पुढे आपला याचं क्रिटिसिझम दिसतील की पृथ्वीच्या आतील रचना जास्त गुंतागुंतीच्या आहेत. मीन्स ही कॉम्प्लेक्सिटी ऑफ मेंटल डायनॅमिक्स. पृथ्वीचं जे मेंटल आहे किंवा आतला भाग आहे हा खूप कॉम्प्लेक्स आहे. अप्पर अप्पर मेंटल वेगळं, ट्रान्झिशन झोन वेगळा, त्याच्यामध्ये लोअर मेंटल वेगळं. मग हा जो प्रवाह आहे हा एकसंध आहे का सगळ्या ठिकाणी किंवा वेगळा आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला एक डाऊट रेज झालेला दिसतो. पुढे बघा, आधुनिक सिद्धांताने सुधारणा केली आहे. मीन्स रिवाइज बाय मॉडर्न थेरीज. राईट. म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स थेरीने काय केलं, याच्यामध्ये खूप साऱ्या आपल्याला सुधारणा केलेल्या दिसतात. एस्पेशली सबडक्शन ऑफ दी प्लेट. राईट. त्याला आपण स्लॅब पूल अँड रिच पुश. राईट. मीन्स ट्रेंचेस अँड रिचेस फॉर्मेशन. याच्यामध्ये खूप जास्त माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे कोणी दिलेली दिसते, प्लेट टेक्टॉनिक या सिद्धांताने दिलेली दिसते. तर ह्या काय होत्या आपल्या या थेरीच्या क्रिटिसिझम्स किंवा लिमिटेशन्स आपल्याला पाहायला भेटतात. राईट. ओके. सो आपण शेवटच्या पार्टवरती या थेरीचं कन्क्लुजन काय, जो आपण नेहमीप्रमाणे थेरी शक्तानी करतो. राईट. कन्क्लुजन, संवाह प्रवाह सिद्धांत पृथ्वीच्या अंतर्गत गतिशीलतेचे पहिले वैज्ञानिक स्पष्टीकरण देणारा महत्वाचा सिद्धांत आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा काय पहिला आहे, फर्स्ट इम्पॉर्टंट थिअरी, ज्यांनी काय केलं की पृथ्वीच्या अंतरंगाचं जे गतिशील त्याचं पहिलं वैज्ञानिक स्पष्टीकरण कोणी दिलं, कन्व्हेक्शनल करंट थिअरीने दिलं. राईट. सो आर्थर होमनी मांडलेली कल्पना ही भूगर्भशास्त्रात एक क्रांती घडवणारी कल्पना आहे. आर्थर होमने जी कॉन्सेप्ट दिली होती कन्व्हेक्शनल करंटची, ही एक भूगर्भशास्त्रामध्ये यांनी काय केलं मित्रांनो, एक क्रांती घडवून आणली. ओके. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय झालं की लिथोस्फेरिक प्लेट्स ज्या आपल्याला दिसतात या सरकण्यासाठी, ज्या ना सरकण्यास भाग पडतात, त्यामुळे काय होतं की ह्या ज्या चक्राचा हालचाली आपल्याला पाहायला भेटतात मॅन्टलवर, तर याच्यामुळे काय होतात, ह्या प्लेट्स ज्या ह्या सरकण्यास काय होतात, आपल्याला भाग पडतात. इथे थोडंसं टायपो एरर आपल्याला दिसेल. राईट. ओके. सो ह्या काय होतात, सरकण्यास आपल्याला भाग पडतात. ओके. त्यामुळे पुढे बघा, भूखंड वन, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, महासागरी तळाचा विस्तार, सी फ्लोअर स्प्रेडिंग आणि माउंटेन बिल्डिंग, ज्वालामुखी, व्होल्कॅनिक अँड सिस्मिक ऍक्टिव्हिटीज या सगळ्या घटनांनी आपल्याला दिसतात. काय होतात, या सगळ्या घटनांनी आपल्याला दिसतात. तथापि केवळ संवहन प्रवाह प्लेट चळवळीचे एकमेव कारण नाही, हेही आधुनिक संशोधनाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच काय की जे प्लेटची मुवमेंट होते त्यासाठी कन्व्हेक्शनल करंट हे एकमेव कारण नाहीये. त्याच्यासाठी बाकीचे रिझन्स पण आहे, अदर रिझन्स पण आपल्याला पाहायला भेटतात. राईट. ठीक आहे. जे प्लेट टेक्टॉनिक थेरीने आपल्याला पुढे दिलेले आहे. ओके. सो इज दॅट क्लिअर गाईज. हे तुमच्या लक्षात आलं. याचं कन्क्लुजन काय आहे की संवहन प्रवाह जे आहे त्या पृथ्वीच्या मॅन्टलमध्ये उष्णतेमुळे निर्माण झालेल्या चक्राकार हालचाली आपल्याला दिसतात, आणि त्यामुळे लिथोस्फेरिक प्लेट काय होतात, सरकतात. त्या सरकण्यात काय होतात, भाग पडतात. ओके. ठीक आहे. आणि त्या सरकण्यामुळे आपल्याला बऱ्याचशा घटना घडताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ओके. ठीक आहे. सो तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण ही थेरी डिस्कस केली, ज्याच्यामध्ये कन्व्हेक्शनल करंट थेरीची बेसिक आयडिया काय आहे, आर्थर होमनी काय सांगितलं, या थेरीचे कुठल्या कुठल्या गोष्टी या थेरीमध्ये आहे, त्याचा मेकॅनिझम, त्याची डायग्राम आपण बघितली. ठीक आहे. आणि या थेरीचं महत्व, त्याचा प्रभाव काय होता, त्याचं महत्व काय होतं, आणि लास्टला त्याचे क्रिटिसिझम अँड कन्क्लुजन आपण याचं बघितलं. राईट. आपण नेहमीप्रमाणे जो प्रश्न घेतो, आपण ह्या थेरीच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत पुढे जेव्हा आपण प्लेट टेक्टॉनिक थेरी शिकू त्या ठिकाणी आपण याचे प्रश्न आपण बघू. राईट. ठीक आहे. कारण याचे प्रश्न हे त्या थेरीचे इंटरलिंक आपल्याला दिसतात. ओके. सो मित्रांनो, इथे आपण थांबू. आजच्या लेक्चरला आपण इथं स्टॉप करू. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके. याला आपल्या चॅनलला देवा अकॅडमी ह्या एमपीएससी यूपीएससी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. या चॅनलवरती आता रेग्युलरली तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये व्हिडिओ दिसतील. लवकरच परत आपण एन्व्हायरमेंटचा पण एक सिरीज लवकरच चालू करणार आहोत, जी तुम्हाला प्रिलिमसाठी खूप खूप युजफुल असेल, जीएस पेपर 3 साठी खूप युजफुल असेल. ऍट द सेम टाइम जॉग्राफी ऑप्शनमध्ये जे एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, जो प्राकृतिक भूगोलाचा पार्ट आहे, त्याच्यासाठी पण खूप जास्त युजफुल ठरेल.
ओके, ठीक आहे. सो आपण इथे थांबू आणि नोट्ससाठी तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ओके, सो मित्रांनो थांबू इथे आपण. थँक्यू, तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.